नमस्कार. जनगणने संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे. नेमकं जनगणना 2027मध्ये आपण काय करायचं आहे, स्व म्हणजे सेल्फ जनगणना कशी करायची, तसेच इतर अनेक गोष्टी आजच्या व्हिडिओच्या मदतीतून मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन नवीन अपडेट माहितीपूरक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आजचा हा व्हिडिओचा मुख्य विषय हा आहे की जनगणना 2027 जनगणना संचालनालय महाराष्ट्र घर यादी व घर गणना पहिला टप्पा या संदर्भात महत्त्वाच्या तारखा काय आहेत आणि माहिती काय आहे जनगणनेसंदर्भात याचा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर आलेला आहे. सर्वप्रथम आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सर्वसामान्य जनतेला जी नवीन माहिती आलेली आहे ती कुठलीही असो, पेन्शनची असो, नवीन माहिती विद्यार्थ्यांसाठी MPSCची जाहिरात आलेली असो, कोणतं डॉक्युमेंट कागदपत्र काढण्याची माहिती असो, तसेच क्रिकेटच्या संदर्भात खेळाडूंनी केली अद्वितीय कामगिरी असो, असे इत्यंभूत व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण सतत देण्याचा प्रयत्न करत असतो. आतापर्यंत आपली यूट्यूब फॅमिली 600 यूट्यूब फॅमिलीचा टप्पा आपण पार केलेला आहे. लवकर आपली 700 फॅमिली होणार आहे. त्यासाठी तुम्ही लवकर चॅनल सबस्क्राईब करा, एकूण महत्त्वाची माहिती असणारे व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळतील. तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. महत्त्वाच्या तारखा जनगणनेसंदर्भात काय आहे ते आपण आता जाणून घेऊयात. स्वजनगणना म्हणजे सेल्फ इन्युमरेशन 1 मे 2026 ते 15 मे 2026 याद्वारे तुम्ही स्वगणना म्हणजे स्वतः घरबसल्या मोबाईलवरती जनगणनेमध्ये सहभाग नोंदवू शकता. तर प्रगणकाद्वारे घरगणना हाऊस लिस्टिंग ऑपरेशन्स दिनांक 16 मे ते 14 जून 2026 म्हणजे 16 मे पासून ते 14 जूनपर्यंत एखादे घरी व्यक्ती येईन ते तुम्हाला जनगणना करून देतील. आता आपण माहिती बघूयात. नागरिकांना या माहितीद्वारे सूचित करण्यात येतं की अधिकृत जनगणना पोर्टलवरती sc.census.gov.in या अधिकृत वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात आलेले म्हणजे हे पोर्टल आहे. या पोर्टलवरती जाऊन तुम्ही स्वजनगणना करू शकतात. स्वगणना सेल्फ इन्युमरेशन ही सुविधा अत्यंत साधी आणि वापरण्यास अगदी सुलभ आहे. सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की त्यांनी आपली स्वगणना दिनांक 15 मे पूर्वी करून घ्यावी. 15 मे 2026च्या आधी तुम्ही ही स्वगणना करून घ्यावी. माहिती पूर्ण भरल्यानंतर मिळालेला ID हा जतन करून ठेवा. म्हणजे जर तुम्ही स्वगणना केली असेल तर तुम्हाला एक ID मिळेल, तर तो ID तुम्ही जपून ठेवावा. आणि आणि जो व्यक्ती आपल्या घरी येईल म्हणजे जनगणनेसाठी येणाऱ्या व्यक्तीला तो ID आपण दाखवायचा आहे. म्हणजे त्या व्यक्तीचं काम अर्ध होऊन गेलेले असेल, म्हणजे त्यांना लवकर पुढची माहिती अपलोड करायला वेळ लागणार नाही. यामुळे माहिती संकलनाच्या कामात सहभागी असलेल्या शिक्षकावरील आणि गणकांवरील कामाचा बोजा कमी होण्यास मदत होईल. म्हणजे स्वजनगणना तुम्ही 1 मे 2026 ते 15 मे 2026पर्यंत जनगणना करू शकता. अशा रीतीने आज आपण स्वगणना सेल्फ इन्युमरेशनच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिलेली आहे. चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ नवीन अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.